खरं तर आमच्या एका मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्याकडे जर जुनी गाडी असेल, तर तुम्ही ती 20 वर्षापर्यंत वापरू शकता. म्हणजे 15 वर्षाची गाडीची मुदत असते. पण जर तुम्ही फिटनेस टेस्ट केली आणि मुदतवाढीसाठी लागणारं शुल्क भरलं, तर तुमची गाडी 20 वर्षांपर्यंत चालू शकते. मात्र आता सरकारने जुनी गाडी बाळगणाऱ्यांना एक मोठा धक्का दिलाय. सरकारने सतत नवनवीन नियम काढून जनतेला पेचात पाडले. पण ते नियम गरजेचे आहेत. पण का? कारण सतत होत असलेल्या अपघातामागे देखील जुन्या बिघडलेल्या वाहनांचा हात असू शकतो आणि त्याचाच विचार करून सरकारने देशाच्या परिवहनाकडे लक्ष देण्याचं ठरवलंय. त्यामुळे आता गाडीची मुदत वाढ तर होणारच, पण त्यासाठी तुम्हाला जे पैसे मोजावे लागणार आहेत, ते ऐकून तुम्ही चक्रावून जाल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा. कारण फक्त मुदतवाढीची रक्कमच नाही, तर ती भरण्याची प्रक्रिया देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. तुमची गाडी 15 वर्ष जुनी झाली, की त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. मुळात आता ती 15 वर्षाची मुदत घटून 10 वर्षावर आली आहे. 25 नंबरचा फॉर्म घेऊन तो भरायचा. मूळ आरसी, पीयूसी प्रमाणपत्र, गाडीचा इन्शुरन्स हे सगळं कागदपत्र गोळा करावे लागतात आणि तुमचे जवळपासच्या आरटीओ मध्ये जाऊन ते जमा करावे लागतात. त्याचसोबत तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा दिला, की आरटीओ मध्ये तुमच्या गाडीची तपासणी होते आणि एकदा का आरटीओने मंजूर केलं, की गाडीला नवीन आरसी प्रमाणपत्र मिळतं. पण जर का गाडी वाईट परिस्थितीत असली, ते आरटीओ अधिकारी तिला नवीन आरसी देण्यास नकार देतात. कारण जुन्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं आणि सध्या सतत घडत असलेल्या अपघाताचं कारण पण काही प्रमाणात या जुन्या वाहनच आहेत. अपघात टाळण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना करूनच ठेवल्यात. मात्र वाहनांची संख्या कमी करणे हे प्रदूषण कमी करण्यासाठीचा एक महत्त्वाचा निर्णय होता. पण अनेक सुजाण नागरिक या नियमाला झटकारून आजही जुनी वाहनं बिनधास्तपणे वापरतात. त्याचमुळे आता सरकारने तयार केलेल्या नवीन नियम कदाचित आपल्या देशाचं परिवहन सुधारू शकतो. केंद्र सरकारने वाहनांच्या फिटनेस चाचणीच्या फी मध्ये तब्बल 10 पट वाढ केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले हे नवीन नियम ताबडतोब लागू झालेत. म्हणजे आता बाईक, कार, रिक्षा कोणतंही जुनं वाहन असेल तर फिटनेससाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. म्हणजे बघा, आधी रजिस्ट्रेशनसाठी फी वाढवली आणि आता फिटनेस टेस्टसाठी. एका अर्थी हा निर्णय आपल्या देशासाठी योग्य आहे, पण वाढलेली फीस बघून सगळेच नागरिक सरकारवर संतापलेले आहेत. रजिस्ट्रेशनसाठी मी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ते तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता. तर त्यात रजिस्ट्रेशनची फी वाढवली आहे ती पुढील प्रमाणे. दुचाकीसाठी 300 ऐवजी 1000 रुपये, टॅक्सीसाठी 1000 ऐवजी 7000 रुपये, जड वाहनांसाठी 1500 ऐवजी 12500, तर आयात केलेल्या वाहनांसाठी 1300 ऐवजी 10000 रुपये आकारले जात होते. अशा प्रकारे ही फी वाढवण्यात आली होती आणि सोबतच मुदत संपल्यावरती रजिस्ट्रेशन केलं नाही तर फीवर प्रत्येक महिन्याला 300 ते 700 रुपये वाढले जाणार. हा देखील नियम सरकारने ऐकवला होता. खरं तर देशभरात जुनी वाहनं वाढत चालली आहेत आणि त्यामुळे प्रदूषण, अपघाताचा धोका, सुरक्षा अशा सगळ्या गोष्टींबाबत चिंता वाढली. त्यामुळे केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आधी वाहन 15 वर्षाचं झाल्यावरती फी जास्त भरावी लागायची, पण आता सरकारनं ही मर्यादा 10 वर्षावर आणली आहे. म्हणजे 10 वर्ष पूर्ण होताच वाहन वाढीव फीच्या कॅटेगरीत जाणार. त्यामुळे लाखो वाहनधारकांना याचा चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे. सरकारनं वाहनांची 3 वयोगटे केलेली आहेत, ती पुढील प्रमाणे. 10 ते 15 वर्ष मुदतवाढीचा हा पहिला टप्पा आहे. म्हणजे या टप्प्यामध्ये जर वाहन असेल तर तुम्हाला पहिली मुदतवाढीसाठी फी भरावी लागेल. 15 ते 20 वर्ष हा दुसरा टप्पा आणि त्यानंतर 20 वर्षांपेक्षा जास्त म्हणजे अंतिम टप्पा. याच्यानंतर जर वाहन सुरक्षित अवस्थेत असेल तर ते वापरता येईल आणि जर नसेल तर ते स्क्रॅप मध्ये देखील जाऊ शकतं. म्हणजे वयोमान जसं वाढत जाईल तसं फिटनेसचं शुल्कही वाढणार. आधी 15 वर्षानंतर सगळ्यांसाठी एक समान फी होती, पण आता वेगवेगळे स्लॅब तयार केलेत. या नियमांचा फटका मुख्यतः दुचाकी, 3 चाकी, क्वाड्रीसायकल, LMV तसेच मध्यम व जड वाहनांना बसणार आहे. वाहन जितकं जुनं तितकं फिटनेस काढणं महाग. त्यामुळे जुनं वाहन ठेवणं आता खिशाला भारी पडणार आहे. आता नवीन फीस कशी आहे ते आपण जाणून घ्या. तर 20 वर्ष ओलांडलेल्या गाड्यांसाठी म्हणजेच ट्रक, बस 2500 ते 25000 रुपये, मीडियम कमर्शियल वाहनांसाठी 1800 ते 20000 रुपये, LMV साठी 15000 रुपये, ऑटो रिक्षासाठी 7000 रुपये, मोटरसायकलसाठी 600 ते 2000 रुपये, तसंच 15 वर्षाखालील गाड्यांसाठी म्हणजेच मोटरसायकलसाठी 400 रुपये, लाईट मोटर वाहन म्हणजे LMV साठी 600 रुपये, मीडियम आणि हेवी कमर्शियल वाहनांसाठी 1000 रुपये. म्हणजे ही मुदतवाढीसाठी घेतलं जाणारं शुल्क बघून सामान्य नागरिकांचा संताप वाढणं साहजिकच आहे आणि सोबतच ह्या चूक सामान्य नागरिकांची पण आहे. कारण म्हणतात ना, टाळी कधी एका हाताने वाजत नाही. वाहनांच्या लाईफचा एक काळ सांगितलेला आहे, पण जर तो पाळला नाही तर सरकारला अशा पद्धतीचे नियम काढणं बंधनकारक होऊन जातं. आता वाहन फिटनेस चाचणीचे अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला गाडी संबंधित सेवा आणि नंतर फिटनेस प्रमाणपत्रासाठीचा परिवहन पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावे लागेल. तुमच्या गाडीची माहिती भरल्यानंतर आवश्यक पेमेंट केल्यानंतर तुम्ही तारीख निवडू शकाल आणि मग तुमची अपॉइंटमेंट बुक होईल. आता हे नियम गरजेचे काय तर सरकारचं म्हणणं आहे की या नियमांमुळे रस्त्यावरचं जास्त प्रदूषण करणारी, ब्रेकडाऊन होणारी आणि असुरक्षित अशी जुन्या वाहनांची संख्या कमी होईल. वेळेवर फिटनेस घेतल्याने अपघात आणि प्रदूषण यावर ताबा मिळेल. पण वाहनधारकांसाठी ही वाढ खूप मोठा आर्थिक भार ठरणार हे नक्की.
पण यामुळे देशाची वाहतूक सुधारेल हेही लक्षात घ्यायला हवं. 20 वर्षांपेक्षा जुनी खासगी वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने रजिस्टर किंवा री-रजिस्टर होण्यासाठी स्वयंचलित फिटनेस चाचणी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. या चाचणीत अपयशी ठरणाऱ्या वाहनांना एंड ऑफ लाईफ व्हेइकल घोषित केलं जाईल आणि ते स्क्रॅप देखील केले जाऊ शकतात. सोबतच केंद्रीय परिवहन व रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक प्रस्ताव मांडला. तो म्हणजे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि रस्त्यावरील आवाज अधिक आनंददायी करण्यासाठी बासरी, तबला, व्हायोलिन आणि हार्मोनियम सारख्या भारतीय वाद्यांचा आवाज वाहनांच्या हॉर्नमध्ये वापरण्यास बंधनकारक करणारा कायदा प्रस्तावित केला होता. सोबतच जुन्या वाहनांबद्दल नियमांवर गडकरी बोलले की पर्यावरण, रस्ते सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अयोग्य आणि प्रदूषणकारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी वाहन स्क्रॅपिंग धोरण अत्यंत महत्वाचे. टप्प्याटप्प्याने लागू केलेले हे धोरण जुन्या वाहनांसाठी फिटनेस चाचण्या अनिवार्य करते आणि मालकांना प्रोत्साहन देऊन अयोग्य वाहने रद्द करण्यात प्रोत्साहित करते. नितीन गडकरी यांच्या या नवनवीन नियमांमुळे जनता नाखुश जरी असली तरी ते नियम अयोग्य नाही. मध्यंतरी गडकरी यांनी वैतागून महामार्गावर कंत्राटदारांची माहिती पुरवली जाईल असा निर्णय घेतला होता, कारण कंत्राटदार जे निकृष्ट दर्जाचं काम करत होते त्याला आळा घातला जावा. त्यामुळे गडकरी हे सतत परिवहनाबाबत नवनवीन नियम काढत आहेत. हे एका प्रकारे योग्य आहे, पण दुसऱ्या बाजूने सरकार सामान्य माणसाला लुटतंय का हा प्रश्न देखील निर्माण होतोय. तुमचं यावर मत काय? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.